मला विधानसभेला आतून मदत करण्यासाठी 50 कोटींची ऑफर. अकलूजमधल्या सभेमध्ये जयसिंह मोहिते पाटलांचं विधान आहे. एकदा दिलेला शब्द मी फिरवत नाही असं जयसिंह मोहिते पाटलांनी म्हटलंय. मला खासदार व्हायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे, हो त्यातून शब्द द्या उत्तमरावला. मी म्हटलं ठीक आहे, तू शब्द आणि शब्द दिला. उत्तमराव माझे 35 कोटी रुपये गेले. तो मला शब्द दिल्यामुळं मतदानाच्या आधी 4 दिवस फोन आला, दादा मी तुम्हाला 50 कोटी रुपये देतो, फक्त तुम्ही सांग करा. 50 कोटीवर बाहेर पडले माझ्या. पण हे झालं तुमच्यासारखा आमदारांना पाहणार. धन्यवाद. पण हे विसरू नका, माझे 50 कोटी तुम्ही द्यायचे मला. आणि आता बाहेर सांगितलं इथं पैसे वाटते, तिथे पैसे वाटते, तिथे जाऊन घेऊन या. नका घेऊन येऊ, तुमचा पोटात तो करतो. नका तुमचं पोटात नाही दुखत तर ते हाताला हात ओढला. हे असतात नाफाचा पैसा कधी सांगा आम्हीही तयार. सुनील केदारांचे प्रत्युत्तर आहे, जास्त कराल तर कापून काढू. आशिष देशमुखांनी ही धमकी दिलेली होती. कोणी धमकी देत असेल तर चिंता करू नका असं सुनील केदार यांनी म्हटलंय. फलकून टाकील सर्जा तुले अर्धा. हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे. गृहमंत्री मुख्यमंत्री नागपुरातले आहे. जास्ती वळवळ केली तर फळकून टाकू तुले अर्धा. या कळमेश्वराची संस्कृती बिघडण्याचं काम काँग्रेसवाल्याने बिलकुल करण्याची गरज नाही. इथे चांगले लोक राहतात, चांगल्या संस्कृतीचे लोक राहतात आणि म्हणून या कळमेश्वर सावनेरमध्ये गुंडाराज आपल्याला खपून घेणार नाही. की कोणी धमक्या देत असेल त्याची चिंता करायची नाही, ते बिलकुल सर्जुनी सांगितले त्या विषयावर तो पूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी झालेला आहे. आणि कोणाला खूपच आव असेल जागा आणि तारीख सांग रे, आम्ही तयार आहे. खूपच आव असेल तर जागा आणि तारीख सांग, हम तयार आहे कभी भी. निवडणूक ही आता लांबणीवर पडली आहे. 20 डिसेंबरला बारामती नगरपालिकेच्या सर्व जागांवरती मतदान होणार आहे. याचिका दाखल असल्यानं निवडणूक प्रक्रियेला आता उशीर होतोय. निवडणूक प्रक्रिया ही आता लांबणीवर पडलेली आहे. वीस डिसेंबरला बारामती नगरपालिकेच्या सर्व जागांवर आता मतदान होणार आहे. याचिका दाखल असल्यामुळे निवडणूक प्रक्रिया ही आता लांबणीवर पडलेली आहे. बारामती नगर परिषदेची निवडणूक ही आता लांबणीवर पडली. 2 तारखेला प्रत्येक मत कमळाच्या फुलाला असं एकनाथ खडसेंनी म्हटलेलं आहे. एकनाथ खडसेंकडून चुकीनं राष्ट्रवादीच्या ऐवजी भाजपचा उल्लेख करण्यात आलेला आहे. व्यासपीठावरील नेत्यांनी लक्षात आणून देताच खडसेंनी आपली चूकही सुधारलेली आहे. तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान करा असा नंतर उल्लेख एकनाथ खडसे यांनी केला. 2 तारखेला प्रत्येक मत कमळाच्या फुलाला असं चुकून एकनाथ खडसे यांच्याकडून भर व्यासपीठावर बोललं गेलंय. 1 तारखेला 2 तारखेला मतदान होईल. त्या मतदानाच्या दिवशी प्रत्येक मत कमळाच्या फुलावर असलं पाहिजे. वरच्या आपल्या नगराध्यक्षाचे उमेदवार जे आहेत आपल्या आयुष्य घातल्यामुळे कधी कधी तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मिळालं पाहिजे. बातमी आहे. नवले पुलावर होणाऱ्या अपघाताच्या विरोधात आता पुणेकर आक्रमक झालेले आहेत. बातमी पुण्यातून आहे. वारंवार होणाऱ्या अपघाताच्या विरोधात नागरिकांकडून मूक मोर्चा आता काढला जातोय. लवकरात लवकर उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी आहे. नवले पुलावर सातत्यानं अपघात होत आहेत. ही अपघातांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि त्याच्यामुळे आता पुणेकर हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत. अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील. अजिंक्य.
अगदी बरोबर आहे. गेल्या अनेक वर्षापासून नवले पुरावर जे वारंवार अपघात होत आहेत, या अपघातावर तातडीने उपाययोजना व्हाव्यात. या सांगा आम्हीही तयार. सुनील केदारांचे प्रत्युत्तर आहे, जास्त कराल तर कापून काढू. आशिष देशमुखांनी ही धमकी दिलेली होती. कोणी धमकी देत असेल तर चिंता करू नका, असं सुनील केदार यांनी म्हटलंय. फलकून टाकील सर्जा तुले अर्धा, हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे. गृहमंत्री मुख्यमंत्री नागपुरातले आहे. जास्ती वळवळ केली तर फळकून टाकू तुले अर्धा. या कळमेश्वराची संस्कृती बिघडवण्याचं काम काँग्रेसवाल्याने बिलकुल करण्याची गरज नाही. इथे चांगले लोक राहतात, चांगल्या संस्कृतीचे लोक राहतात, आणि म्हणून या कळमेश्वर सावनेरमध्ये गुंडाराज आपल्याला खपून घेणार नाही. की कोणी धमक्या देत असेल त्याची चिंता करायची नाही, त्याची बिलकुल सर्जुनी सांगितले त्या विषयावर तो पूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी झालेला आहे. आणि कोणाला खूपच आव असेल, जागा आणि तारीख सांग रे, आम्ही तयार आहे. खूपच आव असेल तर जागा आणि तारीख सांग, हम तयार आहे कभी भी. कोई चिंता नहीं उसमें त्या ठिकाणी.